मॅच क्रमांक 4 सुभाषनगर अष्टविनायक विरुद्ध सह्याद्री मित्रमंडळ या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच. तर सर्व टीमसाठी एक महत्त्वाची सूचना. पंच जो गोलंदाज येईल त्या गोलंदाजाला पंचांना नाव सांगायचं आहे कंपल्सरी. संदीप पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज संदीप. दोन्ही फलंदाज आपण पाहता फलंदाज स्वप्नील आणि चंकी. तासभरला फक्त दिशा देण्यात आली परंतु या ठिकाणी आपण पाहिलं एकच धाव पाहायला मिळाले स्वप्नीलच्या बॅटमधनं. टीमची टोटल 2 धावा. स्ट्राईक वरती चंकी. फटका चांगला आहे परंतु अगदी मिडॉनला खेळाडू आहे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव सिंगल डबल वरती फोकस सध्या तरी पाहायला मिळतो तो म्हणजे सह्याद्री मित्रमंडळ संघाचं. परंतु हा देखील पंचांचा इशारा. खराब चेंडू आधी पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर परंतु हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. अगदी हा देखील फटका चांगला होता परंतु या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव स्वप्नीलच्या बॅटमधनं ही एक धाव आहे. धावा संख्येचा विचार केला जाऊन पोहोचले ती म्हणजे 5 धावा. शेवटचा बॉल फुल टॉस. झेलची संधी परंतु या ठिकाणी अगदी पाहिलं तर नक्कीच झेल ड्रॉप होतोय. हा देखील फटका चांगला आहे परंतु अगदी गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय. पाहिलं तर या ठिकाणी षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर नक्कीच सह्याद्री मित्रमंडळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा. षटक क्रमांक 2 चंदन. पहिलाच बॉल डॉट. खोलवर टप्प्याचा हा चेंडू परंतु अगदी खोदून काढला. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न करायचा होता परंतु संख्यांचा नकार येतोय. फक्त एकच धाव. फटका चांगला आहे परंतु झेलची संधी होती. झेल वरती येणं महत्वाचं आहे. नक्कीच त्या ठिकाणी छताला लागलेला बॉल जर पकडल्यास कॅच आउट आहे हे देखील लक्षात घ्यावं लागेल खेळाडूंना. फटका हा देखील चांगला परंतु या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव. पार्टनरशिप या ठिकाणी चांगली पाहायला मिळते स्वप्नील आणि चंकी यांच्या माध्यमातून. ओव्हरपिच होता परंतु या ठिकाणी पाहिलं तर हा देखील फटका तेवढाच ताकदीचा होता. भरपूर चांगल्या ठिकाणी फटकेबाजी. प्रत्येक बॉल वरती धावा येणं भरपूर महत्वाचं आहे. अगदी प्लेसमेंट भरपूर सुंदर या ठिकाणी पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पाहिलं तर अजून एक धाव. षटक क्रमांक पाहिलं तर दुसरंही संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात सह्याद्री मित्रमंडळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 13 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाज टॉम आणि पहिल्याच बॉल वरती नक्कीच या ठिकाणी पहिला विकेट संपादित करतोय. नक्कीच रोशन यांनी मात्र कॅच डीप मध्ये पकडण्यात आली. भरपूर चांगला झेल. पंच एक मिनिट. बॅटर आपलं नाव कळवायचं आहे. किशोर. तर फलंदाजांना देखील विनंती आहे आपण मैदानाच्या आत जाताना आपण लेग पंचांना आपलं नाव कळवायचं आहे. अगदी या ठिकाणी पाहिलं तर ओव्हर पिच हा चेंडू होता परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी हलकासा टर्न अगदी पॅड वरचा चेंडू आढळतोय. डॉट इथे नक्कीच टॉम यांच्या हातातनं हा बॉल जणू काय निसटला की काय असं म्हणावं लागेल परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय.
लेट कट फटका चांगला आहे, एक धाव तर पूर्ण होते. नक्कीच एकच धाव. नक्कीच खेळाडूंसाठी सूचना, जे कॅमेरामॅनच्या बाजूला सीडी आहे तिथे जरा जपून धावायचं आहे. यस, हा देखील डॉट बॉल. इथे देखील व्हाईट बॉल. टॉमचा विचार केला तर या ओव्हरमध्ये विचार केला तर नक्कीच कमी धावा नक्कीच या ठिकाणी खर्च केल्यात, परंतु अतिरिक्त धावांचा नक्कीच सध्या तरी पंच 4 बॉल झालेले आहेत. यस, 2 बॉल शिल्लक आहे त्या षटकातील. फुलटॉस बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहता पिंट्या होते. फिल्डिंग चांगले केले परंतु शेवटच्या क्षणाला धाव बचवू शकत नाहीत. एक धाव कंप्लीट होते, भरपूर चांगली या ठिकाणी फिल्डिंग, परंतु नक्कीच खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत. षटक क्रमांक पाहिले तर या ठिकाणी तिसरंही समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सह्याद्री मित्रमंडळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 18 धावा. गोलंदाज गोपाल, पहिलाच बॉल या ठिकाणी पाहिला तर अगदी जोरदार प्रहार केला होता या ठिकाणी स्वप्नीलनं. अगदी यस, पंचांचा इशारा नो बॉल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, नो बॉल. तर ऑब्जेक्शनची गरज नाहीये. अष्टविनायक टीम, ऑब्जेक्शनची गरज नाहीये. पंच आहे त्या ठिकाणी. जर का फास्ट चेंडू असेल तर नक्कीच तो चेंडू नो घोषित केला जाईल. नक्कीच नियम देखील आम्ही सांगितले, साइडम, चक्री, जलद, अतिजलद जर बॉल फेकले तर नो चेंडू गृहीत धरले जातील. नक्कीच हा देखील फटका चांगला आहे, परंतु एक धाव मिळणार आहे. धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचले ते म्हणजे 20 धावा, माफी असावी 21 धावा धाव फलकावरती. शेवटच्या षटकात धावा येणं महत्वाचं आहे, परंतु आम्ही सरांचा इशारा हा देखील व्हाईट बॉल. या सत्रात जर पाहिलं तर याही सत्रामध्ये भरपूर अतिरिक्त धावा आल्यात. अगदी खोलवट टप्प्याचा हा चेंडू, परंतु कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग, पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं अगदी डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित होते, परंतु थोडासा खराब फिरो, परंतु त्यानंतर एक धाव जर कंप्लीट, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होत आहेत आणि इथनं पाहिलं तर एकच धाव फलकावरती ऍड केली जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 22 धावा. व्हाईट बॉल. नक्कीच धाव फलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच हलकीशी बॅटची कडा होती, परंतु संजय फटका हा चांगला आहे. यास शेवटच्या मुवमेंटला आपण पाहिला, शेवट गोल केला गेलाय षटकारानं. या ठिकाणी पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना या ठिकाणी सह्याद्री मित्रमंडळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 30 धावा आणि 31 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय, तो म्हणजे सुभाषनगर अष्टविनायक संघासमोर. चोवीस बॉल आणि 31 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय, तो म्हणजे सुभाषनगर अष्टविनायक संघासमोर. तर नेक्स्ट मॅच गावदेवी 11 विरुद्ध सुभाषनगर अष्टविनायक. मॅच झाली, लगेच आपण टॉस करायचा आहे. तर
नेक्स्ट मॅच असणार आहे सह्याद्री मित्रमंडळ विरुद्ध मनोरमा नगर जी विंग. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन सह्याद्री मित्रमंडळ आणि मनोरमा नगर जी विंग दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे लगेचच. 30 धाबा झाल्या गेल्यात. 31 धाबा संख्येचा टार्गेट टॉम. 24 बॉल आणि 31 धाबा संख्येचा टार्गेट. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन सह्याद्री मित्रमंडळ टीम हॅलो हॅलो मातला सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलाच बॉल नो आणि नो वरती एक धाव या ठिकाणी नक्कीच धावून पूर्ण करत आहेत. 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुरुवात थोडीशी नक्कीच मी तर म्हणेन खराब म्हणावे लागेल सह्याद्री मित्रमंडळ संघाकडून. स्ट्राइक वरती खेळाडू पण पाहता तो म्हणजे स्वप्नील. नक्कीच संदीप मध्ये पुन्हा एकदा नो बॉल. पंचांचा इशारा. इथे हा फटका चांगला आहे. बॉल जाय सरळ हवेच्या लाटांवरती स्वार होऊन सीमारेषा बाहेर. संदीपच्या बॅटमधनं षटकार. वेट ऑन वॉच. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु धाव मिळणार नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धाव फलकावरती. फटका हा देखील चांगला आहे परंतु अगदी या ठिकाणी पाहिलं तर निर्धार स्तरावरती हा चेंडू अडलतोय. डॉट 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. धावसंख्येचा विचार केला 11 धावा. सुरुवात चांगली केली गेली. पंचांचा इशारा नो बॉल. सातत्याने नो बॉल. व्हाईट बॉल पाहायला मिळतात. जिथे डॉट पर्सेंटेजची गरज आहे तिथे सातत्याने नक्कीच गोलंदाज या ठिकाणी नक्कीच गोलंदाज मिथून खराब कामगिरी करतोय. बॅकफुट होते आले. पंच केलाय. फिल्डिंग या ठिकाणी अगदी डीप मध्ये चांगली केली जाते परंतु स्वप्नील सध्या तरी लय मध्ये दिसतोय. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधनं येत आहेत. अजून एक धाव स्वप्नीलच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 14 धावा. इथे हा फटका चांगला आहे. टॉमच्या बॅटमधनं अगदी सरळ रेषेमध्ये हा ट्रेडमार्क स्ट्रोक टॉमच्या बॅटमधनं षटकार आलाय. इथे हा फटका चांगला परंतु एकच धाव मिळेल. षटक क्रमांक पाहिले तर अजूनही पहिलं सुरू आहे. भरपूर लांब हा षटक झालाय. आतापर्यंत 21 धाबा खर्च केल्यात. हा देखील फटका चांगला परंतु धाव घेण्याचा प्रयत्न. जर का पहिल्याच अटेमध्ये थ्रो आला असता तर नक्कीच इथे रनआउट देखील झाले असते परंतु या ठिकाणी पाहिलं तर एक धाव कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 22 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच मी तर म्हणेन एक नवा विक्रम केलाय. तब्बल 22 धाबा कुठून काढल्या गेल्यात त्या म्हणजेच सुभाष नगर अष्टविनायक संघाकडून. 31 धाबा संख्येचा टार्गेट आहे परंतु आता उर्वरित अजूनही 9 धावा पाहिजेत परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अजून एक धाव फलकावरती. की इथनं जर पाहिलं तर सुभाषनगर अष्टविनायक संघानं सिंगल डेबल जरी काढल्या तरी देखील हा सामना आपल्या बाजूमध्ये करू शकतात. यॉर्कर लेन परंतु त्या ठिकाणी अगदी पाहिला तर खोदून काढला. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोकनं एकच धाव मिळणार आहे. धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचले ती म्हणजे 25 धावा. 6 धावसंख्येची गरज.
षटकार मारण्याचा प्रयत्न होता संदीप यांचा, परंतु बॅटची अगदी कडा होती, परंतु यष्टीरक्षक यांच्याकडनं दूर. फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच एक धाव डीप मध्ये संजय आहे. चांगली फिल्डिंग संजय यांच्याकडनं पाहायला मिळते. पंचांचा इशारा नो बॉल. येस, नो कॅन्सल. कॅन्सल कॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून. एकच धाव फलकावरती ऍड करायचे आहे. आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजे सुभाषनगर अष्टविनायक संघानं. अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम सह्याद्री मित्रमंडळ. यामागचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट पद्धत पाहिलं तर तब्बल 2 षटकार आणि 5 सिंगल आल्यात. नक्कीच संदीप ठरलाय यामागचा मॅन ऑफ द मॅच. तब्बल 17 धाबा त्याच्या बॅट पद्धत. तर संदीप आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच सह्याद्री मित्रमंडळ विरुद्ध मनोरमा नगर जी विंग. तर लगेचच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. संदीप आपण यायचं लगेचच. संदीप आपण या लगेचच मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी.